नमस्कार, रोक टोक मुंबई न्यूज में आपका स्वागत है। निसर्ग जपणं म्हणजे काय, तर पुढच्या कित्येक पिढ्यांना श्वास घेण्यासाठी शाश्वत आकाश मोकळं करणं। पर्यावरण क्षेत्रात ही प्रयत्न करते एक पर्यावरणवादी नेतृत्व आदित्य ठाकरे। मोहीम ही त्यांच्या पर्यावरण प्रेमाची ठळक खूण, ज्यामार्फत शेकडो झाडांची कत्तल थांबवून त्यांनी आरेला जंगल म्हणून घोषित केलं। 2050 पर्यंत नेट झिरो कार्बनचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुंबईसाठी ऊर्जा व्यवस्थापनाचा व्यापक आराखडा तयार केला, ज्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली। अर्थातच तो आराखडा म्हणजे मुंबई क्लायमेट ऍक्शन पद्धतीनं अर्बन फॉरेस्ट तयार करून वृक्षराजीच्या कुशीत श्वास घेणाऱ्या शहरांना निसर्गाशी संवाद साधण्यासाठी तयार केलेला नेचर पर्यटनाचं नातं बांधण्यासाठी उभारलेले सी विविंग डेक्स, सायकल ट्रॅक, इलेक्ट्रिक व्हेकल धोरण, कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारे मिठी नदीचं पुनरुज्जीवन, हे सगळे प्रकल्प म्हणजे मानवी जीवनाची निसर्गाशी सांगड घालण्यासाठी केलेला प्रयत्न। नागपूर येथील कोळसा खाण प्रकल्पाविरोधात पुण्यातील मुळा मुठा नदीच्या झालेल्या वादळीला जीवनदान देण्यासाठी त्यांनी उठवलेला आवाज होता। तर निसर्गाच्या सानिध्यात जगू पाहणाऱ्या प्रत्येक गावांचा, शहरांचा तो आवाज होता। हा आवाज पर्यावरणासाठी सदैव गुंज देऊया, शाश्वत विकासाची कास